सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, गुरुचरित्र पारायणामध्ये खूप सारे नियम दिलेले असतात की कुठल्या नियमाचं पालन करावं, काय करावं, काय नाही, सर्व काही माहीत असून जर घरातील व्यक्ती आपलं जर ऐकत नसेल तर त्याला काही पर्याय नाही. कारण असं काही घडू शकतं हे या अनुभवातून आपल्याला कळणार आहे. खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील मला आलेला खूप मोठा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ज्या चुका मी केल्या त्या चुका तुम्ही करू नये यासाठी हा अनुभव आज मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. तर माझ्या घरातील वातावरण एकंदरीत खूप भयानक होतं. लग्नाच्या अगोदर मी खूप लाडामध्ये वाढलेली, कुठलीच काही मला माहीत नव्हतं. मी कॉलेजला असतानाच माझं लग्न करून देण्यात आलं. त्यामुळे मला फार काही घरातील काम देखील येत नव्हतं, भाकरी वगैरे देखील करता येत नव्हत्या. माझ्या सासूबाईंचा स्वभाव प्रचंड कडक होता. वडील म्हणायचे की मुलगा चांगला आहे त्यामुळे आपण हे लग्न करू, आणि मी माझ्या या लग्नाला साफ नकार होता. कारण लग्नाच्या अगोदरच आपल्याला कळतच ना समोरची व्यक्ती कशी आहे. सासूबाईकडे बघून त्या खूप रागीट असल्यासारखं मला वाटायचं, आणि खरंच तसंच भेटलं. त्या खूप प्रचंड कडक स्वभावाच्या, आणि माझ्याकडून काही चुकलं तर मला खूप टॉर्चर करत असायच्या. त्यामुळे मला खूप रडायला यायचं की घरी काहीच केलं नाही आणि इथे येऊन एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या, भाकरी करता आल्या नाही एक दिवस तर अक्षरशः सासूबाईने माझ्या ज्या भाकरी होत्या त्या भाकरी घेऊन माझ्याच गालावरती मारल्या, आणि त्याचे सर्व काही ओळखण माझ्या गालावरती पडले. मिस्टर मला सांगायचे, आई किती दिवस आपल्यात राहणार आहे, ती एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे, त्यामुळे तू तिचं एवढं मनावर घेऊ नको, फक्त तू माझा विचार कर. माझे मिस्टर हे खूप छान स्वभावाचे, ते मला सपोर्ट करायचे, त्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही. पण नंतर त्यांचं टॉर्चरपणा आणखीनच वाढत गेला. कारण मला लग्नाला जवळपास 5 ते 6 वर्ष झाले, मूलबाळ होत नव्हतं. माझ्या सासूबाई मिस्टरांचं दुसरं लग्न करून देण्यासाठी तयार झाल्या होत्या. ते मला मिस्टरांना म्हणायचे की हिला तिच्या माहेरी नेऊन घाल आणि तू दुसरं लग्न कर. पण माझे मिस्टर त्यांचं ऐकत नसल्यामुळे मला थोडासा धीर यायचा, पण मनामध्ये भीती देखील वाटायची की खरंच आपल्याला बाळ झालं नाही तर हे आपल्याला इथून काढून देतील आणि मिस्टरांचं दुसरं लग्न करून टाकतील. मला प्रचंड भीती वाटू लागली. डॉक्टरांनी सर्व आमच्या टेस्ट वगैरे केल्या, पण कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता. त्यानंतर माझी एक मैत्रीण आहे, ती महाराजांची खूप सेवेकरी. एक दिवस असाच आमचा कधीच कॉन्टॅक्ट नव्हता, पण जेव्हा आम्ही कॉलेज सुटलं आणि लग्न झालं त्यानंतर तिने मला फेसबुकवरती बघितलं आणि तिला मला प्रचंड आठवण आली. मग तिने मला तिथे मेसेज केला. त्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि मग आमचं बोलता असाच विषय निघाला की नाही कसं आहे काय, तर सांगितलं बाळ नाही, आणखी तिला 2 मुलं झालेले होते. त्यावेळेस ती म्हटली, अगं तू श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू कर, नक्की तू देखील आई बनशील, असं तिने सांगितलं. मग त्यांची सेवा कशी काय तिच्याकडून सर्व माहिती मी करून घेतली. मग तिने मला सांगितलं की तुला बाहेर जाता येत नाही ना, तुझ्या मिस्टरांना सांग, किंवा तू ऑनलाईन देखील मागवू शकते बुक, फोटो वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे. पण मी माझ्या मिस्टरांशी बोलले. ते म्हटले ठीक आहे, तुला जर करण्याची इच्छा असेल तर तू करू शकते. पण आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे होतच असायचं, कारण आठवड्यातून 2-3 दिवस नॉनव्हेज हे असायचंच. कारण माझ्या सासूबाई ह्या नॉनव्हेज खूप खात होत्या. त्यांना नॉनव्हेज नसेल तर त्यांना करमत नसायचं, प्रचंड त्यांना आवड होती. त्यामुळे मी मैत्रिणीला कॉल केला की आमच्या घरामध्ये नॉनव्हेज होतं, तर मग मी काय करू, ही सेवा करू की नको. मिस्टर म्हटले त्यांचं कडक असतं, त्यांना नॉनव्हेज चालत नाही, तू एकदा विचारून बघ, जर त्या हो म्हटल्या तर तू मग करायला हरकत नाही, असं ते म्हटले. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. तिला कॉल केला. ती म्हटली असं काही नाही गं, तू महाराजांची सेवा सुरू कर, महाराज आपोआप घरातील नॉनव्हेज बंद करतील, असं ती म्हटली. तिने असे शब्द समोरून आल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे आपण करूया. म्हणून मग मी ऑनलाईन महाराजांचा फोटो आणि गुरुचरित्र ग्रंथ आणि स्वामीचरित्र माळ वगैरे सर्व काही बोलावून घेतलं. त्यानंतर घरी आले. ज्या दिवशी घरी हे पार्सल आलं त्या दिवशी वार होता गुरुवारचा. त्या दिवशी घरी
हे पार्सल आलं आणि नेमकी सासूबाईच्या हातामध्ये पडलं. दुपारी हे पार्सल आलं आणि सासूबाईंनी बघितलं. ज्यावेळेस हे बघितलं त्यावेळेस त्याच दिवशी आमच्या घरामध्ये प्रचंड भांडणं झाले. सासूबाई खूप खूप बोलल्या मला. अक्षरशः डोळ्यातून माझं पाणी थांबत नव्हतं. आता ह्या बाबाला इथे आणलं आहे का? ह्यो काय करणार आहे? आता याचं काय करणार आहे? तू वांझोटी आहे. असे खूप सारे शब्द त्यांनी मला ऐकवले. मला प्रचंड रडायला यायला लागलं. ह्या बाबाला इथे ठेवू नको, घराच्या बाहेर काढ, हे कशाला आणलं असं म्हटले. पण मी मग 4-5 दिवस महाराजांना कपाटामध्येच ठेवलं, बाहेर काढलंच नाही. पण मी म्हणायचे मिस्टरांना, ते म्हणायचे तुला करायचं ना, तू एक काम कर, तू आपले दुपारी काम आवरलं की आपल्या रूममध्ये फोटो मांड आणि ते सेवा कर. नाही तिकडं करून देत, तर तुझी इच्छा आहे ना तर तू कर, असं ते म्हटले. मग मी सुरुवातीला तसंच सुरू केलं. सुरुवातीला मग माझं काम आवरलं की दरवाजा पॅक करायची, अगरबत्ती वगैरे काहीच नाही, महाराजांचा फोटो समोर ठेवायचा, खाली चटई आथरायची आणि त्यावरती बसून महाराजांचा जप करू लागली. स्वामीचरित्र मनातल्या मनात वाचायचं, आवाज देखील करायचा नाही. 1-2 तास दुपारी भेटायचे, तेवढ्यामध्ये ही सेवा सुरू झाली. सुरुवातीचा 1-2 महिने मी असंच केलं. पण एक दिवस मी डेअरिंग केली आणि महाराजांचा फोटो घेऊन देवघरामध्ये ठेवला. तिथे ठेवला. त्या दिवशी देखील प्रचंड भांडणं झाले. पण मी म्हटलं की नाही, त्यांना इथेच ठेवायचं आहे. मिस्टर आईला खूप बोलले की काय बिघडतं, देवाचंच करती आहे, कुठं काही करती आहे का, राहू दे. मिस्टरांनी त्या दिवशी माझ्या बाजूनी आईला बोलले. त्यावेळेस मला खूप छान वाटलं की महाराजांसाठी तरी मिस्टर आईशी बोलले, आईला बोलले, म्हणून मला बरं वाटलं. आणि मग आईने नंतर काहीच म्हटलं नाही. मग माझी सेवा तिथून सुरू झाली. त्यानंतर मग आता गुरुचरित्राचं पारायण करायचं. ती म्हणे आई बनायचं असेल तर गुरुचरित्र पारायण करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्यातील जे दोष आहे ते निघून जातात. कारण गुरुचरित्राच्या पारायणामध्ये खूप सारे असे अनुभव आहे की महाराजांनी त्यांना आई बनण्याचं सुख दिलेलं आहे. आणि मग मी म्हटलं, मीही ठरवलं की आता गुरुचरित्र पारायण करायचं. दत्तजयंती सप्ताह येणार होता आणि दत्तजयंती सप्ताहासाठी आपण गुरुचरित्र पारायण सुरू करूया असं मनामध्ये विचार आलं. मिस्टरांना विचारलं. ते म्हटले तुझी इच्छा आहे तर तू करू शकते, पण सर्व नियम वगैरे बघ. मग मी पुस्तकातले नियम वाचले. त्यानंतर मैत्रिणीला कॉल केला. ती म्हणली काही नाही, 7 दिवस तू फक्त जेवढे नियम सांगितले आहे तेवढ्याचं पालन कर, घरामध्ये मांसाहार वगैरे काही करू नको असं सांगितलं. आता हे 7 दिवस यांना नाही म्हणायचं हा खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे आला. नाही म्हटलं तर सासूबाई पुन्हा करायच्या अगोदरच भांडणं सुरू करतील. त्यामुळे मी त्यांना काहीच म्हटलं नाही. महाराजांना सांगितलं, महाराज यांना बुद्धी द्या आणि नॉनव्हेज या आठवड्यामध्ये काही करून आणू देऊ नका असं महाराजांना विनंती केली. त्यानंतर पारायणाला सुरुवात केली. जसा वेळ मिळेल तसं पारायण करू लागली. पहाटे लवकर उठायची, हळू आवाजात वाचायची, कारण सासूबाईंची जर झोप ओढली तर त्या पाठेच भांडण करायला सुरुवात करतील. म्हणून मी हळू आवाजामध्ये, मला ऐकू येईल एवढ्याच आवाजामध्ये मी वाचन सुरुवात केलं. पहिला दिवस खूप छान गेला, दुसरा दिवस छान गेला, पण तिसरा दिवस आला तो म्हणजे रविवारचा. आणि रविवारी आमच्या घरी मांसाहार होतंच. सकाळपासून मला खूप टेन्शन की आज मांसाहार घरामध्ये येणार, आता काय करायचं. मिस्टरांनाही टेन्शन की आता काय करायचं, कारण माझे सासरे जे होते ते सासूबाईच्या पुढे अजिबात नाही. ते सासूबाई जसे सांगतील तसेच करतात. त्या दिवशी मिस्टर लवकर उठलेच नाही, म्हणजे मी मांसाहार आणायला जाणार नाही म्हणून ते उठलेच नाही. माझं खूप अंग दुखतंय म्हणून ते झोपून घेतलं. मग माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांना पाठवलं. मी महाराजांना इकडे प्रार्थना करत होती की काही करून त्यांना नॉनव्हेज मिळूनच देऊ नका. स्वामी, माझं हे पारायण तुमच्यापर्यंत पोचवा, काहीतरी करा, हे नॉनव्हेज घरामध्ये येऊ देऊ नका. पण महाराजांना वेगळंच काहीतरी करायचं होतं, ते मला नंतर कळालं. त्या दिवशी नॉनव्हेज घरात आलं. सासरे घराची बेल वाजली. मला खूप भीती वाटली की आता नॉनव्हेज आलं की काय. मी धावत पळत गेले तर खरंच त्यांच्या हातामध्ये पिशवी होती आणि ते बघून माझ्या अंगाला पूर्ण शहारे उभे राहिले की आता काय करायचं. नॉनव्हेज तर घरामध्ये आलं. मी माझ्या मैत्रिणीला लगेच फोन केला की अगं, गुरुचरित्र पारायण सुरू आहे पण घरातल्यांनी नॉनव्हेज आणलं, आता मी काय करू. ती म्हटली तू काहीच करू नको, सर्व काही महाराजांवरती सोडून दे, तुझा भाव महत्त्वाचा आहे, तू एकदम छान अंतःकरणापासून पारायण करते ना, तर मग काहीच नाही, महाराजांना तुझी सेवा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल असं ती म्हटली. तिने मला धीर दिला आणि मग मी महाराजांचं नामस्मरण करून डोळ्यात पाणी घेऊन काम करू लागले. सासूबाई नॉनव्हेजची भाजी बनवू लागल्या. मला खूप त्रास होत होता की यांनी हे करायला नाही पाहिजे. खूप रडायला येत होतं. त्या दिवशी अक्षरशः दिवसभर मी जेवण देखील केलं नाही. ते म्हणायचे की, माझ्या सासूबाई म्हटल्या की तुझा बाबांचं तू हे पारायण करते, ह्या बुवाचं काय दिलं आहे त्यांनी,
तू वांझोटी, जर खरंच असता तो तर तुला बाळ दिलं असतं त्याने, असं त्या रागात बोलल्या. त्यानंतर स्वामी भक्तांनो, जे मटण म्हणजे त्या दिवशी चिकन आणलेलं होतं, मटण नव्हतं. तुम्हाला माहीत आहे चिकन किती लवकर शिजतं, पण त्या दिवशी अक्षरशः त्यांनी खूप वेळ ते चिकन शिजवलं, तरी ते चिकन शिजतच नव्हतं. खूप वेळ शिजवलं, 2-3 तास शिजवलं तरी ते शिजलंच नाही. हे काय झालं आहे? त्यांनाही खूप हे वाटलं की तू काहीतरी जादूटोणा करती आहे, काहीतरी केलं. पुन्हा भांडणं सुरू झाले. त्या दिवशी अक्षरशः ते चिकन शिजलंच नाही आणि ते चिकन त्यांना फेकू द्यावं लागलं. माझ्या सासूबाईंनी खाल्लं, त्यांना प्रचंड उलट्याचा त्रास झाला आणि त्यामुळे त्या मला खूप रात्री देखील भांडल्या. आमच्या घरात पुन्हा एकदा भांडणं सुरू झाले. रागारागात माझे मिस्टर घराबाहेर पडले. ते घरात गेले. घरात सारखी किटकिट, भांडणं. ते बघून मला खूप रडायला येत होतं की महाराज नेमकी काय चालू आहे? मी चांगल्यासाठी करत आहे आणि हे काय होत आहे? असं मी महाराजांशी बोलत होते, रडत होते. त्या दिवशी दिवसभरही रात्री जेवले नाही. मिस्टर घराबाहेर रात्रीचे पडले. 11 वाजले तरी मिस्टर घरी येईना. मला खूप टेन्शन आलं की मिस्टर का बरं येत नाही. सासूबाई झोपून गेल्या आणि मला झोपच लागत नव्हती. मिस्टर घरी येत नव्हते, फोन देखील लागत नव्हता. खूप काळजी वाटत होती की नेमकी काय झालं असेल, मिस्टर कुठे गेले असतील. महाराजांना कळकळून विनंती करत होते, काही करा, त्यांच्यासोबत राहा आणि त्यांना सुखरूप घरी घेऊन या. जोपर्यंत ते घरी येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मी महाराजांजवळ बसली आणि तिथे रडत रडत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत बसली. त्यानंतर 1 वाजता माझे मिस्टर घरी आले तर त्यांचे डोळे पूर्णपणे लालबुंद झालेले होते. खूप मोठे मोठे डोळे झालेले होते. डोळ्याच्या पापण्या अशा टाईट झालेल्या होत्या आणि त्यांचा चेहरा हा वेगळा दिसत होता. हे असं काय दिसत आहे? मला खूप भीती वाटली. त्यानंतर सकाळी उठून बघितलं तर मिस्टरांना प्रचंड ताप भरलेला होता. खूप ताप त्यांना आला आणि त्यानंतर हॉस्पिटलला आम्ही गेलो तर त्यांचं बिहेवियर जे होतं ते खूप वेगळं चेंज झालेलं होतं. अगोदर जसे ते वागत होते तसे ते अजिबात वागत नव्हते. एकटक बघायचे, माझ्याशी बोलत नव्हते, हसत नव्हते, काहीच नव्हते. जेवण कर म्हणलं की एक घास घ्यायचे आणि कंटिन्यू तो घास खूप वेळ चावत बसायचे, पटपट खात नसायचे. हे बघून सासूबाई देखील घाबरल्या. तर मलाच त्यांनी दोष दिला की तूच काहीतरी केलं, तू हे काहीतरी घरामध्ये लावलं, त्यामुळे हे घडलं. पुन्हा माझ्यावरतीच ब्लेम आला. मला खूप वाईट वाटायला लागलं की आता काय करायचं. हॉस्पिटलला गेलो, डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले पण काहीच फरक नाही. यामध्ये 8 दिवस निघून गेले. मिस्टर दिवसेंदिवस आणखी वेगळंच विचित्रपणा करू लागले होते. त्यांच्या प्रकृतीत थोडासुद्धा आराम नाही. ते जॉबवर गेले तिथे देखील असंच बिहेवियर करत होते. त्यामुळे त्यांच्या जॉबवरील देखील सांगितलं की यांना आरामाची गरज आहे, यांना घरी ठेवा, सुट्ट्या घेऊ द्या असं सांगितलं. त्यांनी देखील घरी यांना राहायचं सांगितलं. त्यामुळे काय करावं, TV जरी बघायला बसले तर सारखं त्याच्याकडेच बघत बसायचे. असं नाही का एखादा व्यक्ती खूप विचार करत आहे, काहीतरी याला झालेलं आहे असं वाटलं. मग माझ्या आईने सांगितलं की एक ठिकाणी एक बाबा होते, त्यांच्याकडे तू त्यांना घेऊन जा. मग मी त्या बाबांकडे घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की यांना बाहेरची बाधा झालेली आहे असं सांगितलं आणि त्यामुळे मला खूप रडायला यायला लागलं की मी आता काय करू. ते म्हटले तुमच्या घरामध्ये दत्त उपासना ही सुरू आहे, त्यामुळे एवढा काही त्रास होत नाही, पण जी काही वाईट शक्ती आहे ती यांना घेऊन जाण्यासाठी आलेली आहे असं ते म्हटले. त्यावेळेस मला खूप हे व्हायला लागलं. ते म्हणे तुम्ही जी उपासना चालू आहे ते चालूच ठेवा. त्यानंतर जे काही तोडगे उपाय दिले त्यांनी उतारे खूप दिले, लिंबाचे वगैरे उतारे दिले. हे उतारे करून टाका, अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दही भात शिंपडा असं त्यांनी सांगितलं. आणि मग आम्ही घरी आलो आणि तसंच केलं, उतारे केले. त्यानंतर 2 दिवसामध्ये त्यांना थोडंसं बरं वाटायला लागलं आणि त्यानंतर अमावस्येच्या दिवशी दही भात वगैरे शिंपडलं आणि तर वाटलं. त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की नेमकी काय झालं होतं. ते म्हणे की मी रात्री रागाच्या याच्यामध्ये चाललो होतो आणि मला अचानकपणे 11 वाजता चकवा लागला. कुठे मी फिरत होतो मला कळत नव्हतं कसं बी, पण मी कसा घरी आलो हे देखील मला माहीत नाही. आणि एका ठिकाणी असं झालं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे आणि मी प्रचंड घाबरलो होतो, घाबरत पळत होतो आणि मी खूप घाबरलो आणि त्यानंतर मी घरी आलो असं त्यांनी सांगितलं. आणि म्हटलं की खरंच महाराज तुमच्या सोबत होते म्हणून काही झालं नाही, महाराजांनीच तुम्हाला घरी आणलं, कारण मी महाराजांपुढे बसून नामजप करत होती. तुम्ही बघा, गुरुचरित्र पारायण घरामध्ये होतं आणि नॉनव्हेज आणलं त्यामुळंच हे झालं. मी त्यांना म्हटले. त्यावेळेस सासूबाईंना देखील पटलं की नाही, खरंच काहीतरी आहे अदृश्य शक्ती आणि घरामध्ये जर चांगलं व्हायचं असेल तर आपण हे करायला नाही पाहिजे असं त्यांना त्यावेळेस
हे झालं त्यानंतर मग माझी सासूबाई नॉनव्हेज आणायच्या अगोदर मला विचारायच्या की तुझं काही चालू असेल तर सांग असं म्हणायच्या. त्यानंतर जर माझं काही पारण वगैरे नसेल तरच घरात नॉनव्हेज होऊ लागलं. हळूहळू नॉनव्हेज खूप कमी झालं. आठवड्यातून अगोदर आम्हाला 2-3 दिवस नॉनव्हेज कंटिन्यू लागायचं, पण नंतर हळूहळू 1 महिन्यामध्ये 8 दिवसात, त्यानंतर 15 दिवसात असं हळूहळू आमच्या घरात नॉनव्हेज कमी होत गेलं. आणि जवळपास 3-4 वर्ष सेवा केल्यानंतर माझ्या ह्या 3-4 वर्षाच्या सेवेच्या फळ मला महाराजांनी दिलं आणि मला पुत्रप्राप्ती झाली. त्यानंतर मला पुन्हा कधीच दिवस गेले नाही किंवा प्रेग्नेन्सी राहिली नाही. फक्त एक मुलगा झाला. त्यानंतर आम्ही कुठलंच हॉस्पिटल वगैरे काहीच केलं नाही. ही फक्त महाराजांचा प्रसाद. अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली. माझ्या नशिबामध्ये आई बनण्याचं सुख नव्हतं, ते सुख मला महाराजांनी दिलं. आणि सेवा करताना मला प्रचंड त्रास झाले. खूप म्हणजे खूप भांडणं घरामध्ये होत होते, खूप निगेटिव्हिटी घरामध्ये होती. पण जशी माझी सेवा वाढत गेली, नामस्मरण वाढत गेलं, तसं माझं मन शांत होत गेलं आणि माझा जो रागीटपणा आहे तो देखील कमी झाला. आणि विशेष म्हणजे सासूबाईच्या स्वभावामध्ये आता 50% फरक झालेला आहे. 50% नाही, ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस प्रचंड भयानक त्या होत्या, पण आता 50% त्यांचा जो काही रागीटपणा आहे, चिडचिडपणा आहे तो कमी झालेला आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे महाराज 100% त्यांना व्यवस्थित करतील आणि त्यांच्या चरणाचा दास बनवतील. कारण महाराजांकडे अशक्य असणारी गोष्ट काहीच नाही. फक्त आपली प्रार्थना ही खरी पाहिजे आणि अंतःकरणापासून त्यांना साथ घातली पाहिजे, तरच महाराज आपल्याला पावतात आणि आपली इच्छा पूर्ण करत असतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात देखील असं नॉनव्हेज वगैरे होत असेल, तुम्ही जर स्वामी सेवा करत असेल तर एकच सांगणं आहे, स्वामी सेवा कधीच सोडू नका. नॉनव्हेज खाताय घरचे तर खाऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. महाराजांवरती सर्व सोडून द्या. योग्य वेळ आल्यानंतर महाराज घरातली नॉनव्हेज बंद करतील, सर्व करतील. फक्त ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाताल त्या दिवशी मात्र तुम्ही महाराजांची सेवा करू नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही केस वगैरे धुवून महाराजांची सेवा करू शकता. कारण जोपर्यंत आपली इच्छा होते तोपर्यंत आपण नॉनव्हेज हे खाल्लं पाहिजे. कारण आपलं मन आपल्या ताब्यात नसतं, पण जेव्हा सेवा वाढते त्यावेळेस आपण मात्र नॉनव्हेज नाही खात. आपले महाराज आपली बुद्धी पालटतात. त्यामुळे कुणीच काही भीती बाळगू नका. माझा स्वतःचा अनुभव सांगते, या अनुभवातून तुम्हालाही खूप शिकायला मिळेल. तुम्ही भीती बाळगू नका, फक्त महाराजांची अंतःकरणापासून सेवा करत राहा. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.